दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झाल्यानंतरच मी माहेरी जाते. कालच लक्ष्मीपूजन झाले, आज पाडवा झाला आणि मी निघाले आहे माझ्या आजोळी. आजोळ आणि माहेर माझे एकाच गावात आहे, पण मी पहिल्यांदा आज मामाच्या घरी जाणार आहे, नंतर मम्मीकडे जाणार आहे. आता फायनली आम्ही कासेगावमध्ये मामाच्या घरी पोहोचलो आहे. आजीचं असं असतं की बाबा तुकडा टाकल्याशिवाय तुम्ही इथून घरात यायचं नाही, तर इथं तुकडा घेऊन ती इथं उभाच राहिलेली होती. बाबा एकदाच माझा कशाला असं दे, काय होते त्याला. आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात, आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात, पंढरीचा विठ्ठल घडितो जमीच्या घरात, पंढरीचा विठ्ठल घडतो जमीच्या घरात. आज दुपारपासून पाऊस काही बंदच नव्हता, वाटत नव्हतं की आज आम्ही इथं येईल म्हणून. बाहेर पाऊस चालू आहे आणि आम्हाला इथं सगळ्यांना वडापाव खायचा होता, त्याचीच तयारी इथं चालू आहे. मामी घरी नाहीत आणि त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे मग म्हटलं आता चला तयारी आपणच करू. थोडा वेळ पाऊस थांबला होता आणि पंढरपूरपासून कासेगावला यायला काही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आम्ही पाऊस उघडला का लगेचच घरी आलो. कारशिनलाशी देवा कारे बघलाशी, आनंदाने येईन देवा तुझ्या पंढरीशी, आनंदाने येईन देवा तुझ्या पंढरीशी, दूर तुझे रूप दूर तुझे नाम. आजीची जुनी 10वी शाळा झालेली आहे, त्यामुळे तिला वाचनाची पण फार आवड आहे. कुठे कागद वगैरे पडला किंवा पुस्तक असेल तर अजून ती म्हणजे वाचते आणि तिच्या डोळ्यांनाही दिसतं. ते संध्याकाळ झालेली आहे आता, तरीसुद्धा इथं कागद पडलेला आहे तर ती वाचत बसलेली आहे. आणि इथं माझी वडापाव करायची तयारी चालू आहे. समर्थ आणि सानूसोबत माझ्या गप्पा मारत मारत काम करायला चालू. बाहेर पाऊस चालू आहे ना, आता इथं आम्ही गरमागरम वडापाव करायचा आहे. आता तर खरं दिवाळी चालू आहे, पण दिवाळीतही पाऊस काही कमी नाही, पाऊस चालूच आहे. पावसाळ्यातला सारखा पाऊस चालू आहे. असं करून ठेवलं म्हणजे पटपट पटपट बरं पडते तळायला. कशाची पालक राहू दे, जेव्हा करायचं तेव्हा येईल की करायला. म्हणलं नाही का तुला काय नाही, माग एक 7 ते 8 येतात बघ काढ्या. 10 रुपये ए जरा घे ग. ती साईडला ठेव म्हणतात तिला, पुन्हा काढू. हे तर खरं आहे. नाही ते मोडत नाही, मी ते पण नाही पाण्यात मोडत नाही हो, कटाकट मोड निवडत नाही. करू जरा ती घ्या. अगं बाकीच्या पण मला थोडं पाणी दे ग ह्याच्यात हात हे करायला. कशात काढू दे ग, जास्त घट्ट झाले आहे ना. मला हात धुवायला काहीतरी देखील मला डाव्या हाताने नाही जमत दिसायचं. इथं ठेव इथं.
पीठ टाक सांगते. आताच मिरची तळले दिदी तू. मग आता जेवताना त्यांना खाताना नको का द्यायला. दुसरं काय बनवायचं करती कोणा बघू. काय करायचं वडापाव खाऊन जाता पोट भरते. अनुभव आहे रे माझा. कमी झाले तिने अजून घे मला तुझं. मोठं पोहायला लागले ग. थोडं घ्यावं लागले. जम्बो वडापाव झाला. जम्बो वडापाव मुंबईचा सगळ्याच्या आधी घेतला वडापाव. अजून तळायला चालू आहे तोवरती मी घेऊन खाल्ला पण. किती छान फुगली. जास्तच मोठं झाली रे साईज आहे का नाही. पाव कुठे आहे त्यातल्या दोन तीन. अजून एक तळ असतं चोगून नाही मला वाटलं शिका. इथंच ठेवते इथं. इथंच ताट राहते तिथं ठेव. थांब थांब. वडापाव आहे तुझी डब्यात नाही घ्या. ए प्लेट दे ना. एक खा. होय ग काय सुद्धा नाही असं खाली जातो. तेलच नाही का असं खायला तेल नाही काय हे म्हणलं तर तिला बेसनची पोळी कर काय बाबा. या वडापाव खायला. नाही पण आज टेस्ट नाही. काय तरी लागते जाणार गारा आम्हाला तर खाल्ल्याने वाटत नाही. ती गरम भेटले तर पण हे कसं केलं का काय खायचं ती खावा तुम्ही.